सराव संच 7.2 यामधील पहिले उदाहरण बघा. पुढीलपैकी कोणते नित्य समीकरण नाही. आता यामध्ये जी 4 उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यावर आपल्याला बघितल्यावरच कळते की यातील नित्य समीकरण कोणते नसणार आहे. तर नित्य समीकरणाची व्याख्या आपण याआधीच सुरुवातीला व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहे की ज्या चलाच्या किमती ठेवल्यानंतर समीकरणात ठेवल्यानंतर दोन्ही बाजू समान असतात, त्याच्या डावी आणि उजवी त्यांची समानता काय असते, कायम असते, म्हणजे नित्य असते. त्याला काय म्हणतात, नित्य समीकरण म्हणतात. मग इथे जेव्हा आपण आता हे डाव्या बाजूला काय आहे, 7(x² अधिक 5, मग त्याचा गुणाकार केल्यावर काय येतं आपल्याला, 7x² अधिक 35. फक्त इथे लिहिताना आधी नंतर लिहिलेलं आहे, त्याने काही फरक पडत नाही, पण उत्तर काय येतं ते समानच येतं. इथे दुसरा जो आहे ते x अधिक 2 यांचा गुणाकार येतं x² अधिक 2x. p वजा 4, इथे पण p वर्ग वजा 4p, म्हणजे ह्यांचे डावी आणि उजवी बाजू काय आहे, समान आहे, ती कायम समानच आहे. फक्त इथे हे जे आहे पर्याय क्रमांक 3m बरोबर 9 वजा m, याच्या दोन्ही बाजू कशा आहेत, समान नाही आहे. म्हणून हे पर्याय क्रमांक 3 हेच या प्रश्नाचं उत्तर आहे.